या महाराष्ट्रातले सगळे वळून टाकलेले भ्रष्टाचारी या नरेंद्र मोदीच्या पक्षामध्ये सगळे एक रांग अशी तुम्ही पहा, प्रफुल्ल पटेल पासून अजित पवार पर्यंत आणि एकनाथ शिंदे पासून त्या भावना गवळी पर्यंत, हसन मुश्रीफ पासून ते यशवंत जाधव पर्यंत सगळ्यांवरती ईडीचे ऍक्शन आहे, सगळ्यांवरती सीबीआयच्या कारवाया आणि हे सगळे गोळा करून नरेंद्र मोदी अमित शहानी आपल्या पक्षामध्ये घेतले आणि महाविकास आघाडीवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात, धमक्या देतात। हे सगळे डरपोक लोक आहेत, एकनाथ शिंदे पासून अजित पवार पर्यंत हे घाबरून पळून गेले ईडीच्या भीतीनं, सीबीआयच्या भीतीनं, आपली पापं लपवण्यासाठी। कारवाई आमच्यावर पण झाली, आम्ही तुरुंगात गेलो आणि परत आलो आमच्या पक्षाबरोबर, परत ठामपणे स्वाभिमानाने उभे राहिलो। जर नाही त्याला डर कशाला, आम्ही गेलो तुरुंगात, या म्हटलं आम्हाला घेऊन टाका तुरुंगात, करा अटक आम्हाला। या देशामध्ये जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आमच्यासारख्या लोकांना तुरुंगात जावं लागेल, ही आमची भूमिका आहे। नरेंद्र मोदी आम्हाला किती काळ तुरुंगात टाकणार? महाराष्ट्रात 23 तारखेला जो निकाल लागेल, 26 तारखेला महाविकास आघाडीचं राज्य येईल, त्यानंतर पुढल्या 6 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्ली सत्तेवर नसतील, हे तुम्ही लिहून घ्या। महाराष्ट्राचा निकाल दिल्लीचं भवितव्य ठरवेल आणि यासाठी आपल्याला सगळ्यांना एक जागा महाविकास आघाडीची निवडून आणायची। शिवसेनेचा उमेदवार आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का, काँग्रेसचा आहे का, हा विचार नाही। महाविकास आघाडीचा उमेदवार, जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे अख्खा काँग्रेस, अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस, आप सगळे काम करतील, आम्ही करतो आहोत। जिथे काँग्रेसचं आहे तिथे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहू, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे सुद्धा आम्ही सगळे पाठीशी उभे राहू। या विचारानं आम्ही सगळे एकत्र आहोत। ज्या महाराष्ट्राला जो गद्दारीचा कलंक लागलेला आहे, बेईमानीचा डाग लागलेला आहे, तो आपल्याला या निवडणुकीमध्ये कायमचा पुसावा लागेल आणि मोदी आणि शहाना एक इशारा द्यावा लागेल, यापुढे तुमचं 50-50 खोक्याचं राजकारण या महाराष्ट्रात चालणार नाही। महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे, भारतीय जनता पक्ष हा मुळापासून उखडून फेकून देण्याचा निर्णय या राज्यातल्या जनतेने घेतला। ही घाण आपल्याला कायमची संपवावी लागेल। कोण फडणवीस आणि कोण मोदी आणि कोण शाह? हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, हा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे। आम्ही तुमच्या पुढे तेव्हा मी आपल्याला इतकंच आवाहन करीन, त्या मतदारसंघातल्या लोकांना, बिंदास, काही घाबरायचं कारण नाही, डरो मत, घाबरायचं कारण नाही। आला अंगावरती घेऊ शिंगावर, दादागिरी तुम्ही आम्हाला शिकवता। अरे अख्खा आमचं आयुष्य दादागिरी करण्यात गेलं, आमचं अख्खं आयुष्य हेच करण्यात गेलेलं आहे। माऱ्या रस्त्यावर करा, माऱ्या सला पार्लमेंटला करा, विधानसभेत करा। तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये दादागिरी करायचा प्रयत्न कराल, गुंडगिरी करण्याचा प्रयत्न कराल, तर निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे, तुम्ही लक्ष घाला, तुम्ही लक्ष घाला। आमच्या लोकांनी लक्ष घातलं तर महाग पडेल, बरोबर ना? आता ही आरपारची लढाई आहे, ही लढाई फक्त आमदार किंवा खासदार किंवा सरकार येण्याची नाही आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्र टिकवण्याची आहे, मराठी माणूस टिकवण्याची आहे। तेव्हा दत्ताजी आपल्याला जिंकून यायचं आहे, आपण जिंकत आहात, आमच्याकडे चांगली पक्की माहिती आहे, आपण जिंकताय, आपण आमदार होताय आणि हा जो आपण आपल्या मतदारसंघासाठी जो वेगळा वचननामा निर्माण केलेला आहे, विजन, हे विजन आपण आमदार झाल्यावर पूर्ण करा आणि एक उत्तम आमदार काम करा। आमचे सगळे शिवसैनिक आपल्या पाठीशी आहेत, इतकंच मी सांगतो आणि पुढल्या सभेला जातो। जय हिंद, जय महाराष्ट्र।